नमस्कार. या व्हिडिओत आपण ट्रिपल सी डेमो बद्दल थोडक्यात माहिती घेऊया. ऑनलाईन डेमो आम्ही हा प्रिपेअर केलेला आहे. या ऑनलाईन डेमोमध्ये सेंटरसाठीचं एक लॉग इन प्रोव्हाइड केलं जातं आणि सेंटर विद्यार्थ्यांना त्यांचे लॉग इन्स प्रिपेअर करून देऊ शकतो. मी सुरुवातीला एक सेंटरचं लॉग इन इथं ओपन करून दाखवतो. त्याचं पॅनल तुम्हाला लक्षात येईल. लॉग इनमध्ये जाऊ. मी एक सेंटर फॉर एक्झाम्पल अल्फा कॉम हे एक सेंटर आहे. हं. या सेंटरचं एक लॉग इन ओपन केलं मी. हं. सेंटरचं लॉग इन ओपन करूया एक सेंटर. सेंटरचं लॉग इन ओपन झालं की इथं सेंटरच्या पेजमध्ये काय दिसतं आपल्याला, तर नेम, युजर नेम, ईमेल आय डी, मोबाईल आणि पासवर्ड हे आपण इथं भरून स्टुडंट रजिस्टर केला की इथं स्टुडंट रजिस्टर झालेला स्टुडंट आपल्याला इथं दिसेल. एखादा आपला चुकून झाला असेल किंवा त्याला अलाउ करायचं नसेल, झालेलं आहे आणि त्याला काढून टाकायचं, तुम्ही डिलीट करू शकता. पाहिजे तर त्याचं नावामध्ये काही चेंजेस असतील, स्पेलिंग मिस्टेक झाली असेल, तर तुम्ही इथनं एडिट करू शकता. या 2 बटनाद्वारे एखादा आता एवढे स्टुडंट्स आहेत, आपल्याला सगळे काही एका वेळी दिसतायत असं नाही. मग आपल्याला बघायचं एखादा विद्यार्थी आपल्याला डायरेक्ट सर्च करायचा आहे, तर आपल्याला इथं सर्च बटन दिलेलं आहे. मी इथं आता सर्च बटनवरती हे करतो, सर्च करतो, की मला तेवढाच विद्यार्थी इथं काय तो मला दिसून येईल. हं. तर हे आपल्याला सेंटरचं लॉग इन झालं. आता एक स्टुडंटचं लॉग इन सॅम्पल मी एक तुम्हाला दाखवतो. सेंटरच्या लॉग इनमध्ये फक्त इतक्याच गोष्टी सेंटरला मिळून जातील, की तिथं सेंटर स्टुडंटचे लॉग इन प्रिपेअर करून स्टुडंटना देऊ शकतील. मग विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी मी इथं देतो आता. हं. इथं आता हे एक स्टुडंटचं लॉग इन मी टाकलं. स्टुडंटच्या लॉग इनमध्ये मी लॉग इन केल्यानंतर स्टुडंटचं स्टुडंटचं लॉग इन मी आता इथे करतो. हं. स्टुडंटचं लॉग इन केल्यानंतर फर्स्टली मला काय ओपन होतं, तर एक सी-सी-सी क्वेश्चन डेमोचं पेज ओपन होतं. या पेजमध्ये इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर्स पासून ओव्हरव्ह्यू ऑफ फ्युचर स्किल ए-आय हे जे 10 टॉपिक आहेत, ते 10 टॉपिक घेतलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपण एखादं टॉपिकचं एक क्लिक करू. वर्ड प्रोसेसरवर मी क्लिक करतो. हा एक ओपन होईल डेमोसाठी. पण स्टार्ट केल्यानंतर इथं हा क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळेल. जो आपण आता एखादा सिलेक्शन केलं, तर ते चुकीचं आहे, बरोबर कुठलं आहे, हे आपल्याला इथं पाहायला मिळते. विद्यार्थ्यांना हे सोयीस्कर जातं. म्हणजे जे चुकलेलं आपलं हे चुकलंय हे लक्षात येतं. प्रश्न तो इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये तो प्रश्न इथं पाहायला मिळतो. इथं फिनिशवर क्लिक केलं, की हा फिनिश होईल आणि आपल्या मेन पेजवरती परत येऊन थांबेल. हं. त्याबरोबर इथं एक पूर्ण मॉक टेस्ट दिलेली आहे. ह्याच्यातले 10-10 साधारण 10, 12, 5 असे क्वेश्चन्स ऑटोमॅटिकली इथं रोटेट होतील आणि ही मॉक टेस्ट याच्यामध्ये येईल. मॉक टेस्टमध्ये मात्र विद्यार्थ्याला सोडवलेल्या प्रश्नाचं उत्तर कळणार नाही. पण इथं टायमर सेट आहे आणि ज्यावेळी प्रश्न सोडवून होतील सगळे विद्यार्थ्याचे, समजा मी आता एक 5 प्रश्न काही सिलेक्ट केलेत. उत्तरं काही न बघता सिलेक्ट केलेत. मी आता फिनिशवर क्लिक करतो. फिनिशवर क्लिक केलं, की त्याच्या जे काही 100 क्वेश्चन्सपैकी 5 प्रश्न सोडवलेले आहेत. त्या 5 प्रश्नांमधले जे काही बरोबर असतील त्याप्रमाणे त्याचा पर्सेंटेज रेशो काही बरोबर नाही, 0 आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आणि त्याबरोबर इथं स्क्रोल डाऊन करत आलात, तर तुम्हाला इथं जे सगळे प्रश्न आहेत आपले, ते सगळे पाहायला मिळतील. म्हणजे हा प्रश्न आलेला होता या टेस्टमध्ये. तर ह्याचं सिलेक्ट केलं होतं हे, उत्तर पाहिजे हे. सिलेक्ट केलं होतं हे, उत्तर पाहिजे हे. हं. हे आपल्याला इथं पाहायला मिळतंय. 5 सोडवले. 6 प्रश्नांतर आपण सोडवलं नाही.
यू हॅव नॉट आन्सर्ड दिस क्वेश्चन्स असं आपल्याला ऑप्शन तिथं पाहायला मिळालं. आपण लीडर इथं एक्झिट करू आणि लीडर बोर्डवरती येऊ. लीडर बोर्डमध्ये आपल्याला त्याचा स्टुडंटला त्याचा त्याचा परफॉर्मन्स पाहायला मिळतो. आता 18 सेकंद सोडवलं, स्कोर 0 आहे. त्याच्यामध्ये स्कोर काही त्याला दिसत नाही आहे, कारण तो कुठलंही एखादं करेक्ट उत्तर देऊ शकलेलं नाही. इथं एक डॅशबोर्डवरती दिसलं तर तुम्हाला याच्यामध्ये कॅल, इम्प्रेस, रायटर याच्या नोट्स पाहायला मिळतील. आपण इथं नोट्सवरती पण आता क्लिक करूया, CCC कोर्स नोट्स. CCC कोर्स नोट्सवर आल्यावरती आपल्याला विंडोजच्या शॉर्टकट कीज, रायटरच्या शॉर्टकट कीज, फॉर एक्झाम्पल मी इथं क्लिक करून तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर ॲब्रिवेशन्स जे डिटेल्स सगळे आहे, हे सगळे या वि विद्यार्थ्यांना हे वाचायला मिळतील. आता इथं नोट्स आहेत. फॉर एक्झाम्पल फंडामेंटल्सचे नोट्सवर आपण क्लिक करू. फंडामेंटल्सच्या नोट्सची PDF फाईल ओपन होईल आणि ती PDF फाईलमधल्या नोट्स ही विद्यार्थ्यांना वाचता येतील. मराठीतून ह्या नोट्स आपण त्यांना प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्याबरोबर इथूनही आपल्याला जे डॅशबोर्डवरून पाहिलं तेच इथून रायटरच्या व्हिडिओवरती, लेसन्सवरती आपण जाऊ. इथं आपल्याकडे ते सगळे लेसन्स आहेत. ओपनिंग अँड क्लोजिंग डॉक्युमेंटवरती येऊ. ओपनिंग अँड क्लोजिंग डॉक्युमेंटचा व्हिडिओ आपण इथं रन करू. तो आपल्याला इथं लेसन आपल्याला इथं पाहायला मिळतोय. म्हणजे हा लेसन्स आपण इथं बघितला. हे म्हणजे आपल्याला या कोर्स नोट्समध्ये व्हिडिओ लेसन्स आहेत, कोर्स नोट्स PDF आहेत, शॉर्टकट कीज, ॲब्रिव्हेशन्स, फुल फॉर्म्स हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं. ह्याच्यात कॅलचे, इम्प्रेसचे, रायटरचे, हाऊ टू डाउनलोड अँड इन्स्टॉल लिब्रे ऑफिस आणि डिफरन्स बिटवीन MS ऑफिस अँड लिब्रे ऑफिस हे सर्व व्हिडिओ लेसन्स आहेत. तर या पद्धतीनं हा विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडी मोडमध्ये वाचता येईल, पाहता येईल. ही मोबाईल फ्रेंडली आहे. मोबाईलवरती विद्यार्थ्याला लॉग इन दिल्यानंतर विद्यार्थी त्याच्या मोबाईलवरती हे बघू शकतो. हा मोबाईलचा व्ह्यू मी इथं ओपन केलेला आहे, पहा. मोबाईल व्ह्यूमध्ये त्याला इथं पाहायला मिळेल. या मेनूमधनं तो इकडनं पाहिल. आता आपण लॉग आउट करू, म्हणजे परत आपण मेन पेजवरती येऊ. ही आहे या CCC डेमोची पूर्ण प्रोसेस. ती प्रोसेस प्रमाणे तुम्हाला ह्याचा विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम फायदा होऊ शकतो. तो तुम्ही फायदा करून घ्यावा ही विनंती. धन्यवाद.